चला करूया ऍक्टिव्हिटी. चला गोष्ट ऐकूया टप टप टपाक. चला गोष्टीचं पुस्तक उघडूया, गोष्टीचा खजिना पाहूया, मिळून एक गोष्ट निवडूया, माझ्याकडून ऐकूया. आजच्या गोष्टीचे नाव आहे टप टप टपाक. याचे लेखक आहेत अमर गोस्वामी. यातील चित्र काढली आहेत पार्थो सेनगुप्ता यांनी आणि हे पुस्तक प्रथम प्रकाशनचे आहे. श्रेया, आज ना मी तुला एक छानशी गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे टप टप टपाक. सुरू करूया. एक जंगल होते, घनदाट जंगल. एक दिवशी खूप खूप पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी ऊन पडले. सगळे प्राणी बाहेर पडले. तेवढ्यात एक आवाज आला, टप टप टपक. सगळे घाबरले. श्रेया, मला सांग, ऊन पडल्यावर कोणता आवाज आला? बरोबर. सिंहाने विचार केला, चित्याने विचार केला, हत्तीने विचार केला, अस्वलने विचार केला. हा कसला आवाज? अस्वल घाबरले. ते झाडी मागे लपले. हरिण कापू लागले. ते पळून गेले. चित्ता पण थांबला नाही. सिंह म्हणाला, मी नाही घाबरत, पण तोही सटकला. मोठे प्राणी जीव घेऊन पळाले. बरं, मला सांग, आवाज ऐकून कोणता प्राणी झाडामागे लपला? अस्वल. बरोबर, अस्वल. मुंगळा म्हणाला, चला मित्रांनो, आपण टप टप टपकला शोधूया. बघू तरी कोण आहे तो. पण सगळे एकत्र असलो तर भीती कसली. बरं, मला सांग, चल आपण शोधूया टप टप टपकला असं कोणता प्राणी म्हणाला? मुंगळा. बरोबर. उंदीर म्हणाला, शाबास शाबास मुंगळे भाऊ. काजवा म्हणाला, मी पुढे राहीन. मांजर म्हणाली, मी तुमच्या बरोबर आहे. ससा म्हणाला, मी पण मागे नाही राहणार. सगळे टप टप टपकला शोधायला निघाले. मग सगळ्यांनी पाहिले तर काय, पावसाचे पाणी पानांवरून टपकत होतं. टप टप टपक. सगळीकडे हाच आवाज घुमत होता. मुंगळ्याने ऐटीत म्हटले, पाहिलं? सगळ्यांनी डोके हलवले आणि हसायला लागले. बरं, तुला सांगता येईल का, टप टप टपा हा आवाज कुठला होता, कुठून येत होता? पावसाचं पाणी पानावर पडत होतं. हो, ते त्याचा ना. बरोबर. तर तुला गोष्ट ऐकून मजा आली? मला पण. गोष्ट परत परत ऐकूया, मुलांच्या प्रश्नाचे स्वागत करूया, गोष्टीचा व्हिडिओ एकत्र बघूया, मुलांना प्रश्न विचारून बोलतं करूया. ग्रुपवर तुम्ही माईकचे बटन दाबून बोलून सांगा आज तुमचे मूल काय काय शिकले आणि आम्हाला पाठवा.